प्रांजल केवलकरांच्या फोनमध्ये मुलींचे 252 नग्न व्हिडिओ आणि फोटो. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा दावा. एसआयटी मार्फत चौकशी होणार. कबूतरखाना बंदीवर हायकोर्टाचा शिक्कामोर्तब. देशातील कोणत्याही व्यक्तीने कोर्टाच्या आदेशाचा भंग करू नये. कबुतरांना अन्नपाणी टाकणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करा. हायकोर्टाचे आदेश. भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदान चोरलं. राहुल गांधींचा सनसनाटी आरोप. मतं कशी चोरली याचे स्क्रीनवर दाखवले पुरावे. तर महाराष्ट्रात लोकसभेनंतर 1 कोटी मतदार वाढल्याचा दावा. राहुल गांधींचं एकतर डोकं चोरीला गेलंय, नाहीतर डोक्यातून चिप चोरीला गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार. राहुल गांधींना निवडणूक आयोगाकडून भेटीचं निमंत्रण. उद्या दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान भेटीची दिली वेळ. तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना शपथपत्र देण्याचे निर्देश. इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधींकडून बोगस मतदान झाल्याचं प्रेझेंटेशन. निवडणूक आयोगावरील आरोपांना आघाडीतील नेत्यांचं समर्थन. युतीचा निर्णय घेण्यासाठी आम्ही ठाकरे बंधू सक्षम. मनसेसोबतच्या युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटीशर्ती नाहीत, ठाकरेंचं विधान. मिंधे त्यांच्या मालकांना भेटायला दिल्लीत. उद्धव ठाकरेंची टीका. तर ठाकरेंचा 2 दगडांवर पाय. काय करावं, काय धरावं, काय सोडावं त्यांना कळेना. एकनाथ शिंदेंचा पलटवार. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात पाऊण तास चर्चा. बैठकीत संजय राऊत, अनिल देसाईंची उपस्थिती. संदीपान भुमरेंचे चालक शेख जावेद यांच्या जमीन प्रकरणी चौकशी होणार. मंत्री बावनकुळेंची माहिती. तर चालकाच्या जमिनीशी आमचा काहीही संबंध नाही, विलास भुमरेंचं स्पष्टीकरण. स्टंटबाजी करून रॅपिडोची स्पॉन्सरशिप घेतली. सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठीच काम करतं. रोहित पवारांची मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका. भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. सतत धर्माबद्दल वक्तव्य केल्यानं गळा कापण्याच्या आरोपीकडून धमकी. गुन्हा दाखल. आरोपीचा शोध सुरू. आमदार संतोष बांगर यांनी आरटीओ अधिकाऱ्याला झापलं. शाळेच्या व्हॅनला आरटीओनं लावला 10,000चा दंड. आरटीओला येऊन कुलूप लावेल, बांगर यांची धमकी. गडचिरोलीत मंत्री दादा भुसेंनी पाठ फिरवतात शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भिडले. जिल्हाप्रमुखांमध्ये श्रेयवादावरून तुफान राडा. एकमेकांना मारहाण. खालिद का शिवाजी चित्रपट उद्या प्रदर्शित होणार नाही. केंद्र सरकारची दिग्दर्शकाला नोटीस. चित्रपटाच्या कथानकाचे इतिहासकालीन पुरावे, तज्ज्ञांचे संदर्भ सादर करण्याचे आदेश. कर्जमाफीवर समिती काम करतेय. लवकरच निर्णय होईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. गरज असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार असल्याचं केलं स्पष्ट.